निसर्गरम्य अशा आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीदेव ब्राह्मण देवाचे वरदहस्त लाभलेल्या या मोगने भालेकरवाडी या ठिकाणी श्रीदेव ब्राह्मण देवाचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा अगदी थाटामाटात साजरा केला जातोय आणि त्या निमित्ताने हा महिला डबल बारीचा जंगी सामना आयोजित केलाय। तर त्यासाठी मी प्रथम स्वतः अंकिता गावडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तसेच माझे आजच्या रात्रीपुरतीचे जोडीवाले बुवा सौ ऋतुजा पाळेकर बुवा आम्हा दोन्ही बुवांना इथे डबल बारी करण्याची सुवर्ण संधी दिली। त्यासाठी मी प्रथम संपूर्ण श्रीदेव ब्राह्मणदेव प्रसादित भजन मंडळ मोगने भालेकरवाडी यांचे मनपूर्वक आभार मानते। मला या बारीसाठी ज्यांनी फोनवरून संपर्क केला ते म्हणजे आदरणीय श्री आमच्या मंडळाच्या पाठी कायम उभे असणारे सत्यवानजी परब बाबा यांची सुद्धा चरणाशी मी नतमस्तक होते। मला पकवाज साथ करतायत उत्कृष्ट पकवाज वादक आमच्या पंचक्रोशीचे छान बुवा आदरणीय श्री बबनजी मेस्त्री तसेच तबला साथ करतायत अष्टपैलू कलाकार म्हणजे ऑलराऊंडर असे असणारे मकरंदी सावंत यांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे बुवांचे पकवाज वादक आणि तबला वादक यांचे सुद्धा मी आभार मानते। उत्कृष्ट साऊंड सिस्टमसाठी कारण तुम्ही असंच म्हणून आम्ही हा प्रोग्राम करू शकतो माऊली खरंच तुमचे सुद्धा मी आभार मानते। एकदा जोरदार साऊंडवाला दादांसाठी टाळ्या वाजवा। डबल बारी म्हटलं की अनेक नामवंत बुवा पकवाज वादक आणि अन्य कलाकार मंडळी उपस्थित असतात। त्यामध्ये बुवा कुमारी भाग्यश्री सरमळकर त्याचप्रमाणे बुवा समृद्धी पुजारे यांचे मी आभार मानते। येथे उपस्थित सर्वांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत श्री गणपती गजानन वंदन करून विद्येची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होऊन सत्याचा माली श्री सत्यनारायणाची लीन परश्री मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून येथे उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझे आई वडील तसेच माझ्या गुरुवरांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन मी या डबल बारीच्या जंगी सामन्यास सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। इथे बुवा आमचा तुम्ही बघलात की जवळच 2 किलोमीटर गावात तर माझी मुळात या पंचक्रोशीमध्ये पहिलीच बारी आहे आणि इथे माझे सगळे काका मामा आत्या मावशी सगळे जे उपस्थित असतील त्यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक आहे। श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलं आणि भरपूर तेच की 12 तारीखला येथे डबल बारीचा जंगी सामना आयोजित केलाय श्री वाडवळी महापुरुष ब्राह्मणदेव विकास मंडळ स्तर मोगने बोराडवाडी। तर त्यामधील बुवा आहेत सन्माननीय आदरणीय बुवा स्वरालीजी नाटेकर आणि योगिता पवार बुवा यांचा जंगी सामना आयोजित केला। नक्कीच बुवाने सांगल्याप्रमाणे तो जंगीच होतो तर भजन रसिकांनी नक्कीच त्या डबल बारीचा आस्वाद घ्यावा। आदरणीय श्री प्रवीणजी मराठे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते। धन्यवाद। पवन परब बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते। धन्यवाद। एकदा सगळ्यांसाठी जोर तुम्ही टाळ्या वाजवायचे सोडू नको म्हणजे त्यांच्या वर एकदा हुरूप येतो। आदरणीय श्री विनायकजी मराठे यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते। धन्यवाद। धन्यवाद। महेश मराठे उर्फ बाळू मराठे बाळू काका आमचे भटजी काका
यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. जी तुमका शेवटा गेली ती अडे सुरुवाती दिली, एवढंच फरक झालं फक्त. काय बुवानी बरंच काय काय सांगल्यानी. नक्कीच तुमच्या सगळ्या बोलण्याची परतफेड करणार. कारण आदरणीय श्री राजेंद्र कोंडे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. बुवानी सांगल्यानी की माका सांगत होते सुरुवात करू, तर मी त्यांना सांगलंय तुम्हीच करा. काय बुवा आहे, 4थं वर्धापन दिन सोड आणि मी पहिल्या वर्धापन दिनापासून हय भजन करते. डबल बारी नाही भजन. आणि या सगळ्या लोकांनी माका बघलेला, माका ऐकलं नाही. तुम्ही आज हे नवीन निलात म्हटलं आजचं या पहिलं श्री गणेश करू जाऊ का तुमका देऊया. आणि बरे म्हणतात 2 तास प्रवास करून येलो. मग ह्या नाही काय का सांगला, मी तर 1 तासभर तुमची वाट बघत राहिलेलं इथं. सन्माननीय श्री रमाकांत गोळवलकर यांच्याकडून 250 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. श्री ब्राह्मणदेव हॉटेलचे मालक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुरुवात करते नंतर बघूया काय तर. हिव जंगीच होणार, नको टेन्शन करू. मला सांगल्याने काय तर मी म्हणतो पेटतच असतं. समोरचे बुवा तसे गावल्यावर पेटाकच व्हायला मळमळीत करून कसं चालतेला. बरं ह्यांच्यासोबत काय पेटतलंय कर्म. ह्यांका मसाला भात आणि पुलाव मधला फरक कळणार नाही. तुमचं जेवणाचा नाही तुमचा काय संबंधच नाही. हो गाडी सुरताला माका वाटला बारकाचा परगेच उद्धारला की काय. जरा खा पिया मस्त व्हा एकदम. म्हणजे खुर्चीवर बसल्यावर वाटत हे तुझ्या पाळेकर बुवा बसले. आमचं कसं आम्ही अन्न खातो तर लागता, यांच्याकडे आता काय कळणार नाही. तर सुरुवात करूया. पंढरपूर किल्ला त्यात विठू राजा झाला. रुक्मिणी राणी उभी बाजूला. कुंडलिक झाला प्रधान त्याने केले विठूशी शासन. युगे 28
उभे विटेवरी सेनापती ज्ञानेश्वर चांगदेवासी केले गार चालविली भिंत नीर आधार मडके घडवी गोरा कुंभार सोने घडवी नरहरी सोनार मडके घडवी गोरा कुंभार सोने घडवी नरहरी सोनार जोडे बनवितसे रोहिदास चांभार विठूचा शिंपी नामा न्हावी सेना दळण दळितसे बाई जना विठुरायाला पाहण्यास जशी भूक होती संतास विठुरायाला पाहण्यास जशी भूक होती संतास जशी भूक लागली कमल सुतास कुंडलिका वरदे हरी श्री पंढरीनाथ वक्रतुंड श्री गणपती गजानन श्री सत्यनारायण रामदेवता लिंगेश्वर श्री विरोबा श्री राम देव आई भराडी आई भवानी हरी गुरुवारी भजनकार श्री विजय गोविंद सावंत बजरंग आदरणीय श्री सुरेशजी वराडकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. त्याचप्रमाणे अनिकेत इंजिनिअरिंग वर्क कट्टा यांचे मालक श्री बाळा वराडकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. त्यांचा जो बिझनेस आहे तो असाच उत्तरोत्तर वाढत जाओ हीच या ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करते. डबलबारी म्हटलं की या भगवंताचं नामस्मरण मनोरंजन आणि समाज प्रबोधन आलं आणि आम्ही दोन्ही बुवा तुमका या सगळ्या
प्रतिक्रिया देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण गाणं कोकिळा, ज्यांचा आवाज हा कोकिळाला सुद्धा लाजवेल. व खरंच खूप गोड आवाज आहे तुमचा आणि उत्कृष्ट अशी बुवांनी सुरुवात केल्याने खूप छान. कारण काय ते बुवा मुळात माझ्यापेक्षा मानन, म्हणजे माझी जेवढी भजनं पण झाली नाहीत त्याच्या डबल मला वाटतं त्यांची बारी झाले आहेत. आणि बुवा माझ्यापेक्षा मानान वयान सन्मानानं खूप अतिशय मोठे आहेत. कारण बुवा म्हणून खरंच मी तुमची रिस्पेक्ट ठेवूनच बारी करणार. आज प्रतिस्पर्धी आहोत एकमेकांसोबत, म्हणून जरा काय हाडाचं वय तडे गेलं तर जाऊन घ्यावा. तसे बुवा काय हसतच असतात. माका सांगल्यानी रडा नको हसत रह, अरे आमची स्माईलच करतील देवा. आदरणीय श्री संतोषजी साटविलकर माजी बांधकाम सभापती यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. त्यांच्या पण भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तर व तुमची रिस्पेक्ट ठेवूनच बाहेर करून जरा काढायचा तडे गेला तर घ्यावा समजावून आपल्या ऍडजस्ट करून. आणि काय सांगल्यानी ठीक आहे नंतर बघूया. काय की आम्ही दोन्ही बुवा पैसे घेऊन इलो. बघा आता तुम्ही बक्षीस पण आणून देताच, म्हणजे आम्ही मुळात हे पैसे घेऊन इलो, पण तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात ते स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून आमका बिदागीचा पाकिटाव नंतर देतालाच. बरं तुम्ही बक्षिसाव देतालात आणि इलात ते स्वतःच्या गाडीत पेट्रोल घालून इलात, म्हणजे स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून स्वतःचा वेळ खर्च करून तिथे उपस्थित राहिलाय. म्हणून आमच्यापेक्षा काही पटीने श्रेष्ठ कोण असेल तर ते तुम्ही आहात. कारण नवविधा भक्तीमध्ये सांगितलंय की श्रवण करणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. एकदा यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या उचलावू दे. आजची स्त्री बघा फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित नसून ते बाहेरच्या जगात सुद्धा आपलं नाव कमवते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्याचे जोडीवाले बुवा. कारण स्वतःचा कुटुंब, फॅमिली, सासू सासरे, नवरो, म्हणजे त्यांचं जॉब काय असतात, ह्या सगळं घरदार सांभाळून आज त्या ह्या भजन क्षेत्रामध्ये कित्येक तरी वर्ष आहात. कारण स्त्री ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. स्त्री ज्याला मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. स्त्री ज्याला पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि स्त्री ज्याला बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बघा, आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हा दोन्ही लेडीज बुवांना येथे प्राधान्य दिलंय. खरंच तुमच्या संपूर्ण मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानते. तुमची फक्त टाळ्यांची जी थाप आहे ती शेवटपर्यंत राहू द्या. कारण तुम्ही जर टाळे वाजत राहिला तर आमका दोघांका जरा जोर येतो. संगीत रंगीत तुमचं मनोरंजन नक्कीच होणार. बघा नोटेशन घेते. त्याचप्रमाणे युट्यूबर्स कोकणी भजन सितारे आणि दर्शन परब युट्यूब चॅनलचे मला तिथे उपस्थित आहेत. मी तुमचे आभार मानते. कारण त्यांच्या चॅनलवर तर माझे कित्येक तरी तुम्ही जे वाटतं बघलं ते त्यांच्याच चॅनलचे असतील. ह्या आधी बरं वाटलं की बुवा आमचे बारे कधी ना कधीतरी बघतात. ह्या सांगल्याने याच खूप आमच्यासाठी मोठं.
साई